नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्या कार्यालयामार्फत एक पत्र आलेलं आहे. बघा, कालचेच पत्र आहे 23/4/2025 दिनांक. विषय बघा, सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत. तर मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की 2024-25ची एकत्रित भरती घ्या. याबाबत आपण माननीय मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांनासुद्धा एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांना समजून सांगितलं होतं की सर, दोन्ही वर्षाची एकत्रित भरती घ्या, कारण की आता 2025 पण मध्यंतरी एप्रिल महिना लागलेला आहे. तर आपली मागणी हीच आहे की मित्रांनो, 2024-25 एकत्रित भरती घ्या. आणि बघा, ऑफिशियल पत्र पण सुद्धा येऊन राहिलेले आहेत. बघा, दिनांक 17/4 आणि 21ला ज्या मिटिंगा झाल्या आणि 22ला BCA झाल्या, व्हिडिओ कॉन्फरन्स, आणि अनुषंगाने 1/1/2024 ते 31/12/25 सुमारे 2 वर्षात त्या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांबाबत माहिती पाठविणाऱ्यांना विहित नमुन्यात कार्यालयाचे अधीक्षक शंकर कुलकर्णी यांचे ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी SBK ट्रेंडिंग DGPMS या लॉगिन IDवर दिनांक 30/4/2025 पूर्वी न चुकता पाठवावी ही विनंती. तर सविस्तर मुद्दा बघूया, काय माहिती आहे, सविस्तर व्हिडिओ समजून घ्या मित्रांनो. बघा, अनुक्रमांक दिलेला आहे, तपशील, संख्यात्मक आकडेवारी, स्पष्टीकरण. यातले काही मुद्दे तुम्हाला नाही समजेल तर सविस्तर सांगतो. बघा, 31/12/2025 पर्यंत रिक्त होणारी एकूण रिक्त पदे. तर बघा, दिनांक 1/1/2024 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त झालेली होणारी पदे. उदाहरणार्थ, नियमित वयोमानानुसार म्हणजे सेवानिवृत्त जे होतात 58 वर्षी, मय्यत म्हणजे मृत्युमुखी म्हणजे त्यांचे पाल्य अनुकंप वगैरेमध्ये असतात त्या जागा, बडतर्फ म्हणजे डिसमिस, मागील भरतीसाठी राखीव असलेली पदे वगळून. तर बघा मित्रांनो, काही ठिकाणी ठराविक उमेदवार नाही भेटले मागच्या वेळेस, तर त्या काही वॅकंट पोस्ट गेल्या. जसं आता एक उदाहरण देतो, गडचिरोलीच्या गट क्रमांक 13 SRP, त्या ठिकाणी एक्सपॅनच्या 18 जागा रिक्त गेल्या, तर त्या जागा वगळून तत्सम कारणास्तव. पहिला मुद्दा समजला असेल तुम्हाला. 2. एकूण रिक्त पदाच्या 10% पदे राज्य राखीव पोलीस बलाकरिता. जसं मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे, उदाहरणार्थ 10,000 भरती झाली तर त्यामध्ये राज्य राखीव पोलीस बलाकरिता 10% जागा ह्या राखीव ठेवल्या जाते. तर बघा, कारण की एकूण रिक्त पदाचे 10% पदे राज्य राखीव पोलीस बल येथील कर्मचारी यांचे जिल्हा बदली करिता राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदरची आकडेवारी निश्चित करावी. म्हणजेच मित्रांनो, अगर 15,000ची भरती आहे तर 1500 जागा या अंतर्गत बदली आणि गटबदली वगैरे जे असते, जिल्हा बदली, याप्रमाणे राखीव ठेवून त्या आकडेवारी निश्चित करावी. अनुकंप उमेदवाराकरता राखीव पदे. आताच सांगितलं तुम्हाला, जे मय्यत दिलेलं आहे वरतं, म्हणजे ज्यांचे म्हणजे पोलीस कर्मचारी अधिकारी जे आहेत, जे मरण पावतात, त्यांच्या पाल्यांना, मुलगा किंवा मुलगी, यांना अनुकंप तत्वावर नोकरी मिळते. तर अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची प्रत्यक्ष संख्या तसेच भविष्यात अर्ज पात्र ठरणार असल्यास ती संख्या निश्चित करून तेवढ्याच जागा राखीव ठेवाव्यात. उर्वरित पदे जाहिरातीमध्ये समाविष्ट करावी. तर बघा मित्रांनो, जर सपोज एखादी जाहिरात आली, सपोज एखादा जिल्हा बघूया आपण, नागपूर ग्रामीण, या ठिकाणी जर 200 पदाची जाहिरात आली तर त्यामध्ये काही जागा अनुकंपासाठी असतात, जसे 10-15 जागा. तर या जागा यामध्ये जाहिरातीमध्ये समाविष्ट कराव्या की एवढे पदे आम्ही यावर्षी अनुकंपामध्ये भरणार आहोत. नंबर 4 आहे निवड जाहिरातीकरिता उपलब्ध पदे. म्हणजे जे सर्वसाधारण जाहिरात उरली, हे सर्व पदे वगळून जाहिरात देण्याकरिता कप्पीकृत आरक्षणासह रिक्त पदे सोबत जोडलेल्या विवरणपत्रात नमूद केलेल्या सदर रकान्याची माहिती सादर करावी. तर बघा, जाहिरात द्यायच्या वेळेस जो आपला कप्पीकृत आरक्षण असते, जसं की OBC, SC, ST, NT, VJ, SBC, SCBC, EWS, स्पोर्ट, भूकंप, प्रकल्प, माजी सैनिक, अनाथ, होमगार्ड आणि तुमचं अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, या सविस्तर याच्यात जो कॉलम बनतो, या रकान्यात सदरची माहिती सादर करावी. म्हणजेच की कप्पीकृत आरक्षण. म्हणजेच मित्रांनो, ही फायनल स्टेज आहे आता भरतीच्या जाहिरातीची. बघा, एवढे पत्र निघत आहे, तर हे पत्र काही शोबाजीसाठी नाही निघत आहे. कुठे ना कुठे शासन स्तरावर जाहिरातीचं काम सुरू आहे. आपली मागणी हीच आहे की पोलीस भरतीचे अर्ज भरून घ्या आणि फिजिकल हे पावसानंतर घ्या. आणि आपण माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री साहेबांना सुद्धा ही विनंती केलेली आहे. DG ऑफिसला पण आपण विनंती केलेली आहे आणि गृह विभाग जे आहेत तिथे सुद्धा विनंती केली आहे. तर बघा, डिजिटल स्वाक्षरी राजकुमार वटकर साहेब, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई. प्रति बघा, सर्व पोलीस आयुक्त मुंबई सस्नेह लोहमार्गसह म्हणजे CP मुंबई, CP लोहमार्ग मुंबई आणि सर्व पोलीस आयुक्त म्हणजे नागपूर, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर वगैरे सर्व पोलीस अधीक्षक लोहमार्ग मिळून, जसं नागपूर लोहमार्ग, छत्रपती संभाजी महाराज लोहमार्ग, हे सर्व मिळून, आणि सर्व समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 ते 19. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे
अंतिम टप्प्यात आता मीटिंग वगैरे सर्व झालेले आहे. बस जाहिरातीचा नमुना कधी पण येऊ शकतो. कपिलकृत आरक्षणानुसार यांनी जागा मागवलेल्या आहे. तर बघा ऑफिशियली पत्र आहे बघा दिलेलं आहे 23/4/2025 अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलमध्ये यूट्यूबमध्ये कमेंट करा. आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि बघा ऑफिशियली पत्र आहे. मला तर वाटते शेवटच्या टप्प्यात जाहिरातीचे काम सुरू आहे आणि नक्कीच आपल्याला आगामी काळात जाहिरात पाहायला मिळेल. येणाऱ्या महिन्यात मेमध्ये वगैरे म्हणता येईल. आणि महत्त्वाचा आपला जो मुद्दा होता वयसंधीचा, या संदर्भातच आपला पाठपुरावा आहे की लवकर जाहिरात येऊन गेली तर आपल्या ग्रुपमध्ये जे वयसंधीचे जे मुलं आहेत ते सेफ होऊन जातात. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.